कधीकधी एक छोटासा फोटो पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. ही कथा आहे अशा घराची जिथे रोज भांडण, राग आणि अहंकार यामुळे घर तुटण्याच्या उंबरठ्यावर पोचलं होतं. पण एका दिवशी घराच्या दारात कोणीतरी स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो ठेवून गेला आणि त्यानंतर जे घडलं ते त्या कुटुंबाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात मकरंद आणि पूजा नावाचं दाम्पत्य राहत होतं. लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली होती. सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सुंदर होतं. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. घरात हसू होतं, आनंद होता. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. मकरंदचा व्यवसाय अचानक तोट्यात गेला. कर्ज वाढलं, पैशाची अडचण सुरू झाली आणि त्या तणावामुळे मकरंद चिडचिडा झाला. घरात रोज वाद व्हायला लागले. भांडणाचा शेवटच दिसत नव्हता. एक दिवस सकाळीच घरात जोरदार भांडण झालं. पूजा रागाने म्हणाली, तुझ्यामुळेच हे सगळं झाले. घरात पैसा नाही, शांती नाही. मकरंद ही रागाने ओरडला, तुला वाटत असेल तर निघून जा इथून. मलाही या सगळ्याचा कंटाळा आलाय. हे ऐकून पूजा रडायलाच लागली. त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आदित्य कोपऱ्यात बसून सगळं पाहत होता. त्याला काहीच समजत नव्हतं. पण घर तुटत चालले हे त्याला जाणवत होतं. निर्णय त्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजाने ठरवलं, बस आता मी हे घर सोडणार. ती कपाटातून कपडे काढू लागली. मकरंदही शांत बसला होता. दोघांच्याही मनात राग होता, अहंकार होता, पण प्रेम कुठेतरी आत अजून जिवंत होतं. अचानक घडलेली गोष्ट. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मकरंदने दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त दाराजवळ एक लहानसा फोटो पडला होता. तो फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा. फोटोच्या मागे एक छोटा संदेश लिहिला होता, घर तुटतं तेव्हा देवही रडतो. मकरंद काही क्षण स्तब्ध झाला. त्याने तो फोटो हातामध्ये घेतला आणि आत गेला. क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. पूजा अजूनही रडत बसली होती. मकरंदने तिच्यासमोर तो फोटो ठेवला. ती फोटो पाहताच थोडी थांबली, कारण पूजा लहानपणापासूनच स्वामी समर्थांची भक्त होती. मुलाचा निरागस प्रश्न. तेवढ्यात छोटा आदित्य हळूच म्हणाला, आई बाबा, स्वामी आपल्याला रडताना बघत असतील का? तो प्रश्न ऐकून दोघेही शांत झाले. आदित्य पुढे म्हणाला, आपण पुन्हा हसायला लागलो तर स्वामी खुश होतील ना? त्या छोट्या मुलाच्या शब्दांनी दोघांचं हृदय हललं. अहंकार वितळला. मकरंदच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, पूजा, माझी चूक झाली. पूजाही रडत म्हणाली, नाही, माझीही चूक होती. दोघे पहिल्यांदा खूप दिवसांनी शांतपणे बोलले. स्वामींचा खरा संकेत. त्या रात्री त्यांनी स्वामींचा फोटो देवारात ठेवला. तिघांनी मिळून पहिल्यांदाच मनापासून प्रार्थना केली, स्वामी, आमचं घर वाचवा. आश्चर्यकारक बदल. पुढच्या काही महिन्यात मकरंदला नवीन काम मिळालं. कर्ज हळूहळू कमी झालं. पण त्याहून मोठा बदल त्यांच्या नात्यात झाला. घरात पुन्हा हसू आलं. एक रहस्य. काही दिवसांनी मकरंदने शेजाऱ्यांना विचारलं, त्या दिवशी कोणी स्वामी समर्थांचा फोटो ठेवला होता का? सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, नाही. कोणालाच काही माहीत नव्हतं. मकरंद आणि पूजा एकमेकांकडे पाहून हसले, कारण त्यांना उत्तर मिळालं होतं. कधीकधी देव चमत्कार करत नाही, तो फक्त आपल्याला योग्य वेळी एक छोटासा संकेत देतो. त्या घरात आलेला तो छोटासा फोटो खरं तर स्वामी समर्थांचा आदेशच होता आणि त्या आदेशाने तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. स्वामी समर्थ म्हणतात, अहंकार सोडा, प्रेम जपा, कारण जिथे प्रेम असतं तिथेच देवाचा खरा वास असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.